हॅलो स्टुडंट्स, आपण औद्योगिक व्यवस्थापन पेपर नंबर 3, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3 यामधलं तिसरं युनिट स्टार्ट केलं आहे. ओके, त्यामध्ये आपण एक पॉईंट ऑलरेडी बघितला आहे आणि दुसरा पॉईंट आपल्याला आहे जस्ट इन टाईम म्हणजेच जीट. ओके, हा पॉईंट आपण बघणार आहोत. सो आपण अगोदर बघूया जस्ट इन टाईम म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे, याची संकल्पना काय आहे. ओके, काय सांगितले तुम्हाला, जस्ट इन टाइम जीट. जीट हे एक तत्वज्ञान असून त्याचा हेतू बदलण्याच्या क्षमतेत सुधारणा घडवून आणणे हा आहे. बघा, जीटचा हेतू काय आहे? बदलाच्या क्षमतेत सुधारणा घडवून आणणे. ओके, तुम्हाला हे MCQ ला विचारलं जाऊ शकतं. बदल हा फक्त बदल घडवून आणण्यापुरता नसतो, परंतु जीट या दृष्टिकोनातून बदलाची अंमलबजावणी अत्यंत काटकसरीने केली जाते. बघा, जीट या दृष्टिकोनातून बदलाची अंमलबजावणी अत्यंत काटकसरीने केली जाते. जीटमुळे खराब प्रक्रियेमधून सुधारण्याची संधी शोधली जाते. म्हणजे काहीतरी चेंजेस करणं जीटमध्ये अपेक्षित असतं. व्यवसायात एखादी जरी खराब किंवा टाकाऊ क्रिया ओळखून त्या काढून टाकल्या जातात की ज्यामुळे सर्व कार्यात्मक क्षेत्रात बदल घडवून आणता येतो. आणि हा बदल फक्त संघटनेपुरता मर्यादित नसून तो बदल वेगवेगळ्या पुरवठादारांमध्ये आणि ग्राहकांमध्ये घडवून आणता येतो. जीटचे प्रयत्न हे सातत्याने सुधारणा घडवून भविष्य उज्ज्वल बनवता येते. बघा, जीटच्या प्रयत्नाने सातत्याने सुधारणा घडवून भविष्य उज्ज्वल बनवता येते. ओके, त्यानंतर आहे जीट जस्ट इन टाइम याची संकल्पना. आता बघा, जीटची संकल्पना काय सांगितली आहे, तर जीट ही अलीकडील काळातील नवीन संकल्पना आहे. ही संकल्पना जपानची अग्रगण्य कंपनी टायटोचे अध्यक्ष ताइची ओहोने यांनी मांडली. बघा, आता जीटची संकल्पना कुणी मांडली हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं. तर जीटची संकल्पना मांडणारे टोयोटोचे अध्यक्ष होते. त्यांचं नाव आहे ताइची ओहोने. ओके, जीट या संकल्पनेचा जन्म 1973, लक्षात घ्या, जीट या संकल्पनेचा जन्म 1973 मधील जागतिक स्तरावरील तेलाच्या समस्येशी जोडला गेला आहे. जीट या संकल्पनेचा जन्म 1973 मधील जागतिक स्तरावरील तेलाच्या समस्येशी जोडला गेला आहे. याचे कारण त्यावेळी जपानमधील व्यवसाय संस्थांचा उत्पादन खर्च वाढवण्याशी निगडीत आहे. ओके, जपानमधील व्यवसाय संस्थांचा उत्पादन खर्च वाढण्याशी निगडीत आहे. ओके, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरील टोयोटो या कंपनीला संसाधन स्त्रोताच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बघा काय सांगितलंय, जपानमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील टोयोटो या कंपनीला संसाधन स्त्रोताच्या समस्यांना सामोरे जावे लागते. विशेष करून जपानमधील ऊर्जा स्त्रोतामधील अंतर्गतरित्या होणाऱ्या पेट्रोलच्या पुरवठा स्थितीमुळे टोयोटो कंपनीला मालसाठ्यामध्ये कपात करावी लागली. बघा, टोयोटो कंपनीला मालसाठ्यामध्ये कपात करावी लागली. या समस्येमुळे टोयोटो कंपनीला जादा मालसाठा करणे आवश्यक झाले. परिणामी संघटनेच्या अन्य क्षेत्रात काही प्रश्न निर्माण झाले. बघा, काय प्रश्न निर्माण झाले, तर जपानी संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निर्णय घेण्याच्या कौशल्याचा वापर करून संघटनेतील प्रश्न सोडवले आणि अनावश्यक गोष्टी टाळून दैनंदिन उत्पादकतेत सुधारणा घडवून आणली. बघा, जपानी संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निर्णय घेण्याच्या कौशल्याचा वापर करून संघटनेतील प्रश्न सोडवले आणि अनावश्यक गोष्टी टाळून दैनंदिन उत्पादकतेत सुधारणा घडवून आणली. ओके, जेथे जेथे उत्पादकतेत सुधारण्याची संधी आहे तेथे
कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सुधारणा बदल घडवून आणला गेला. जीटमुळे काय झालं की जिथं जिथं सुधारण्याची संधी आहे त्या त्या कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा घडवून आणली गेली जपान संस्थांमध्ये. ओके. उत्पादन व्यवस्थापनामध्ये मानवाची भूमिका बदलणे या घटकांवर लक्ष जास्तीत जास्त केंद्रित केलं गेलं. उत्पादन व्यवस्थापनामध्ये मानवाची भूमिका बदलणे या घटकांवर जास्तीत जास्त लक्ष हे केंद्रित केलं गेलं आणि त्याचा वापर करून जस्ट इन टाइम हा उत्पादन प्रक्रियेचा आधार बनला आहे. ओके, समजलं जस्ट इन टाइम म्हणजे काय किंवा जस्ट इन टाइमची संकल्पना कुठून आली किंवा जस्ट इन टाइम ओके ही संकल्पना कोणी मांडली हे मी तुम्हाला सांगितलंय जे की MCQ ला तुम्हाला विचारलं जाणार. जपानमधील टोयोटो आणि अग्रगण्य संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत बदल घडवून आणणे अपरिहार्य ठरले. जपानमधील टोयोटो आणि अग्रगण्य संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत बदल घडवून आणणे अपरिहार्य ठरले. ही स्पर्धा खर्च आणि उत्पादन वस्तूचे मूल्य यावर आधारित होती. बघा, ही स्पर्धा खर्च आणि वस्तूचे उत्पादन मूल्य यावर आधारित होती. जपानमधील या संस्थांना कळून चुकले की उच्च मूल्य आणि कमी उत्पादन खर्च हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. जपानमधील संस्थांना कळून चुकले की उच्च मूल्य आणि कमी उत्पादन खर्च हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. जर संस्था आपल्याला यशस्वी करायची असेल तर वाढता ऊर्जेचा खर्च आणि अपुरे भांडवल आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जपानी संस्थांनी अत्यंत सोपी आणि कार्यक्षम जीट कार्यपद्धती अवलंबली. बघा, ऊर्जेचा जास्तीत जास्त खर्च आणि अपुरं भांडवल या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जपानी संस्थांनी अत्यंत सोपी आणि कार्यक्षम जीट कार्यपद्धती अवलंबली. हेनरी फोर्ड यांची मोठ्या प्रमाणावरील उत्पादन पद्धती आणि अमेरिकेतील सुपरमार्केटचा मोठा प्रभाव ओहनो यांच्या जीट उत्पादन पद्धतीवर झालेला दिसून येतो. ओके, मोठ्या प्रमाणावरील उत्पादन तंत्र आणि जोडणीचे तंत्रज्ञान. बघा, मोठ्या प्रमाणावरील उत्पादन तंत्र आणि जोडणीचे तंत्रज्ञान हे जीटच्या कार्यपद्धतीचा पाया बनला आहे. बघा, जीटच्या कार्यपद्धतीचा पाया काय आहे? मोठ्या प्रमाणावरील उत्पादन तंत्र आणि त्याला जोडणीचं तंत्रज्ञान. जीट हा कार्यक्रम मूल्यावर आधारित असून त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीतून उत्पादन वस्तूची रचना, संघटन आणि व्यवस्थापन यावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. यामुळे मूल्य वाढवण्यामध्ये आणि अनावश्यक घटकांवर नियंत्रण ठेवता येतं आपल्याला. ओके, जीट म्हणजे कच्च्या मालाच्या पुरवठादारांनी मान्य केले की कच्च्या मालाचा पुरवठादार जे करतात पुरवठा त्या पुरवठादारांनी मान्य केलं की मालाचा पुरवठा अशा रीतीने केला जातो की त्यामुळे तो माल योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा पोहोचवला जातो. बघा, लक्षात घ्या, मालाचा पुरवठा अशा रीतीने केला जातो की ज्या वेळेला तो माल योग्य वेळी योग्य प्रमाणात पोहोचायला पाहिजे त्यावेळी तो पोहोचवला जातो. म्हणजेच कच्च्या मालाचा साठा करण्याची गरज आपल्याला भासत नाही. सो या पद्धतीने तुम्हाला जीट म्हणजे काय किंवा जीटची संकल्पना काय आहे हे समजलं असेल. आता जीट जस्ट इन टाइमचा अर्थ बघूयात आपण. कच्च्या मालाच्या पुरवठादारांनी मान्य केलेले असते की मालाचा पुरवठा अशा रीतीने केला जातो की तो माल योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जेव्हा आवश्यक आहे तेव्हा पोहोचविला जातो. म्हणजे कच्च्या मालाचा साठा करण्याची गरज आपल्याला भासत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास शून्य माल साठा होय, यालाच जस्ट इन टाइम असे म्हणतात. याला आपण जीटची जस्ट इन टाइमची व्याख्या सुद्धा म्हणू शकतो. काय सांगितलंय जस्ट इन टाइम वरच्या व्याख्यामध्ये किंवा अर्थामध्ये? कच्च्या मालाच्या पुरवठादारांनी मान्य केलेलं असतं की मालाचा पुरवठा अशा रीतीने केला जातो की
तो माल योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच पोहोचवला पाहिजे किंवा पोहोचवला जातो. म्हणजे कच्च्या मालाचा साठा करण्याची गरज आपल्याला भासत नाही. ओके. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर माल साठा हा शून्य असतो. ओके. सो यामधील तुम्हाला जस्ट इन टाइम ची संकल्पना आणि जस्ट इन टाइमचा जीटचा अर्थ हा समजला असेल. ओके. तर आपण आता बघूयात जस्ट इन टाइमचे उद्दिष्टे काय आहेत. ओके. उद्दिष्टांमध्ये तुम्हाला किती उद्दिष्टे दिले जस्ट इन टाइमची, तर तुम्हाला जस्ट इन टाइमची 8 उद्दिष्टे दिलेली आहेत. ओके. सो त्यामध्ये बघूयात आपण. बघा, आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात ग्राहकांचे समाधान हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ओके. ज्या काही स्पर्धा व्यवसायामध्ये होतात त्या ज्या काही स्पर्धांचं वातावरण असतं त्यामध्ये ग्राहक समाधानी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ग्राहकांचं समाधान याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे जास्तीत जास्त प्रमाणात इन्क्रीज होतं त्यावेळेला आपला बिझनेस हा जास्तीत जास्त सक्सेस होत असतो. कोणत्याही व्यवसाय संघटनेने ग्राहकांच्या गरजांचा, उत्पादन वस्तूची गुणवत्ता, उत्पादन खर्च, उत्पादन मिळवण्यासाठी लागणारा वेळ, वितरण कार्यक्रम आणि अन्य अटी व शर्ती या दृष्टीने समजून घेतली पाहिजे. बघा, कोणतीही व्यवसाय संघटना असेल त्या व्यवसाय संघटनेने ग्राहकांच्या गरजा काय आहेत ह्या समजून घेऊन त्यांच्याविषयी विचार केला पाहिजे. उत्पादन वस्तूची गुणवत्ता कशी आहे याचा विचार केला पाहिजे. कारण उत्पादन केलेल्या वस्तूची गुणवत्ता ही अतिशय महत्त्वाचा घटक आहे व्यवसायामध्ये. ओके. तर जस्ट इन टाइममुळे कोणते कोणते उद्देश साध्य होऊन ग्राहकाच्या समाधानामध्ये वाढ होऊ शकते. बघा, जस्ट इन टाइमचे कोणते कोणते उद्देश असे आहेत की जे ग्राहकाच्या समाधानामध्ये वाढ करतात. सो पहिला उद्देश आहे स्पर्धात्मक फायद्यांचा लाभ. काय सांगितलं यामध्ये? जस्ट इन टाइम या संकल्पनेचा संघटनेतील एकमेकांशी निगडीत सर्व कार्यांचा संबंध आहे. बघा, जस्ट इन टाइम या संकल्पनेचा संघटनेतील एकमेकांशी निगडीत सर्व कार्याचा संबंध आहे की ज्यामध्ये पुरवठादार ते ग्राहक, कारखान्यातील कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांशी निगडीत आहे. ओके. उत्पादन प्रक्रियेचा स्पर्धात्मक अस्त्र म्हणून वापर करण्यासाठी विविध क्रिया ओळखणे. उत्पादन प्रक्रियेचा स्पर्धात्मक अस्त्र म्हणून वापर करण्यासाठी विविध क्रिया ओळखणे. सतत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे. नवनवीन पद्धतीचा अवलंब करणे. कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न करणे. माल आणि सुविधा आणि व्यावसायिक वातावरणात किती बदल झाले तरी ते शोधून घेण्याची क्षमता वाढवणे याचा वापर करता येत असतो. यामुळे उत्पादकाला काय होतं, ग्राहकाला पुढाकार घेऊन मालसाठा कमी ठेवता येतो. वाहतुकीच्या जलद साधनांचा वापर करणे. नवीन उत्पादन आणि सुधारित उत्पादन, अधिक चांगली विक्रीनंतरची सेवा देणे यामुळे स्पर्धात्मक फायदा आपल्याला मिळवता येतो. असं हे पहिलं उद्देश आहे जीट. ओके. जीट या संकल्पनेचं, जस्ट इन टाइम या संकल्पनेचं. तर जस्ट इन टाइमचं दुसरं उद्देश काय आहे तर त्यामध्ये उत्पादनाचं नियोजन. यामध्ये काय सांगितले, ग्राहकांच्या वस्तू व सेवांच्या गरजा वेळेत पूर्ण करण्यासाठी उत्पादन नियोजन हे उपयोगी ठरत असतं आपल्याला. बघा, ग्राहकांच्या वस्तू व सेवांच्या गरजा वेळेत पूर्ण करण्यासाठी उत्पादनाचं प्लॅनिंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अधिक तपशीलवार नियोजनामुळे, बघा, जास्तीत जास्त चांगल्या प्लॅनिंगमुळे व्यवसाय हा यशस्वी होण्यात मदत होत असते. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे. जस्ट इन टाइममुळे नियोजन तपशीलावर करून व्यवसाय कार्यात सतत बदल करून व्यवसायाची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो. कारण जस्ट इन टाइममध्ये महत्त्वाचं तुम्हाला काय सांगितलंय की काहीतरी व्यवसायामध्ये बदल करून ग्राहकाचं समाधान वाढलं पाहिजे. ओके. तिसरा उद्दिष्ट आहे ते म्हणजे संपूर्ण गुणवत्ता साध्य करणे. यामध्ये काय सांगितलं तर ग्राहकाच्या गुणवत्ताविषयक गरजा ज्या असतील त्या गरजा विचारात घेतल्या पाहिजेत व्यावसायिकानं आणि त्या गरजा विचारात घेऊन उत्पादन करणं अतिशय गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास उत्पादन वस्तू ग्राहक स्वीकारतील अशा रीतीने
उत्पादन वस्तूतील गुणवत्तेच्या निकषाची खात्री करून घेतली पाहिजे. बघा, उत्पादन केलेल्या वस्तू ग्राहक स्वीकारतील या रीतीने वस्तूच्या गुणवत्तेची खात्री करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. संपूर्ण गुणवत्ता हे शून्य दोषाचा परिणाम आहे. बघा, संपूर्ण गुणवत्ता हे शून्य दोषाचा परिणाम आहे. म्हणजे संपूर्ण क्वालिटी जर प्रोडक्टची असेल तुमच्या गुड, तर त्यामध्ये दोष असाल असं सांगता येत नाही. म्हणजे शून्य दोष त्यामध्ये असणार आहे. एखाद्या समस्येचे मूळ कारण शोधून ते समूळ नष्ट केल्याने शून्य दोष साध्य करता येते. बघा, एखादी समस्या व्यवसायामध्ये जी असेल ती समस्या शोधून त्याचं कारण शोधून ते समूळ नष्ट केलं जातं ज्या वेळेला, त्यावेळेला व्यवसायामध्ये दोष राहत नाहीत. म्हणजे व्यवसायामध्ये शून्य दोष असतात. प्रक्रिया नियंत्रण विश्लेषण आणि सुधारणा. प्रक्रिया नियंत्रण विश्लेषण आणि सुधारणा यामध्ये काय सांगितलं गेलंय बघा, यामध्ये या तंत्राच्या सहाय्याने शून्य दोष आपल्याला साध्य करता येतो. यामुळे बदलाची सामान्य आणि विशेष कारणे शोधण्यास याचा उपयोग होत असतो. विशेष कारणे समूळ नष्ट करून उत्पादन प्रक्रिया स्थिर चालू ठेवता येते. विशेष कारणे हे नष्ट करून उत्पादन प्रक्रिया स्थिर चालू ठेवता येते. तसेच प्रक्रियेतील गरजा या ओळखून मूल्यमापन करणे शक्य होत असते. यामुळे प्रक्रियेतील सातत्याने होणारे बदल कमी करून, बघा यामुळे काय होतं, जी काही प्रक्रिया व्यवसायात होतात त्याच्यामधील बदल हे कमी करून दोष कमी करण्यासाठी या प्रणाली उपयोगी पडतात, किंवा या प्रणालीमुळे दोष कमी करण्यास उपयोग होतो, किंवा ही प्रणाली दोष कमी करण्यास उपयोगी असते. त्यामुळे संपूर्ण गुणवत्ता साध्य करणं अतिशय महत्वाचं आहे. क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स हे कस्टमर्स पर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या वेळेला क्वालिटी आपल्या प्रोडक्टची असते त्यावेळेला आपल्याला कॉम्पिटिटरची सुद्धा भीती नसते. ओके, त्यानंतरचं चौथं उद्दिष्ट आहे किमान वेळ. तर यामध्ये बघा, प्रथम योग्य वेळ प्रत्येक योग्य वेळ. बघा, प्रथम योग्य वेळ प्रत्येक योग्य वेळ या तत्वज्ञानाने उत्पादन कमी वेळेत करता येणे शक्य होते. ओके, उत्पादन हे कमी वेळेत जास्तीत जास्त होणं अतिशय आवश्यक असतं प्रत्येक व्यावसायिकाच्या दृष्टीने. यामुळे बाजारपेठेतील मागणीप्रमाणे उत्पादन प्रक्रिया चालू ठेवून वेळेत पुरवठा करणे हे शक्य होते. बघा, लक्षात घ्या, यामुळे बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे उत्पादन प्रक्रिया चालू ठेवून वेळेत पुरवठा करणं हे जास्तीत जास्त महत्वाचं असतं. त्यामध्ये वाट पाहण्यात, पाचवं उद्दिष्ट, वाट पाहण्यात वेळ घालवण्याची गरज नाही. काय सांगितलं यामध्ये, जीट या प्रणालीमुळे उत्पादन प्रक्रियेतील वाट पाहण्यात वेळ घालवायची गरज आपल्याला भासत नाही. जीटची प्रणाली आहे, या प्रणालीमुळे उत्पादन प्रक्रियेतील वाट पाहण्यात वेळ घालवायची गरज आपल्याला भासत नाही. कारण रात आणि प्रतीक्षा, मालसाठा आणि मालाची वाहतूक कमी करण्याची उत्पादन प्रक्रियेतील टप्पे कमी करून वेळ निश्चित केला जातो. तसेच या प्रक्रियेतील दोषांकडे दुर्लक्ष न करता उत्पादन प्रक्रियेतील विलंबाची कारणे शोधून ते दूर केल्या जातात. बघा, सहावं उद्दिष्ट आहे अपव्यय टाळणे. यामध्ये काय सांगितलंय, या प्रणालीचा हेतू म्हणजे माल, कामगार, साधने, माहिती, ऊर्जा इत्यादी मधील होणारा अपव्यय टाळणे. अपव्यय टाळणे या प्रणालीचा हेतू म्हणजे माल, कामगार, साधने, माहिती, ऊर्जा इत्यादी मधील होणारा अपव्यय टाळणे हा आहे. उत्पादन प्रक्रियेतील मालसाठा कमी करून खर्च कमी करता येतो आणि पैशाचा प्रवाह हा सतत चालू ठेवता येतो. कारण उत्पादन खर्चामध्ये मालसाठ्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. तसेच मनुष्यबळाचा कार्यक्षमपणे वापर करून मानवी श्रमाचा होणारा अपव्यय आपल्याला टाळता येतो. जस्ट इन टाइम मुळे कामगारातील कार्यकौशल्याचा विकास घडवून उत्पादकता वाढवता येते. बघा, जस्ट इन टाइम मुळे कामगारातील कार्यकौशल्य जी आहेत त्या कार्यकौशल्याचा आपण विकास करू शकतो आणि त्याचबरोबर आपली उत्पादकता सुद्धा वाढवू शकतो.
परिणामी कामगारांना कार्याचं समाधानही मिळतं आणि त्यांची नैतिकताही बदलते. त्यानंतर बघा 7वं उद्दिष्ट आहे लवचिकता. काय सांगितलं यामध्ये? उत्पादन खर्च कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात उत्पादन करणे हे एक महत्वाचं साधन आहे. ओके, चालतंय. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात उत्पादन करणं महत्वाचं साधन आहे, परंतु त्याचा स्पर्धेसाठी योग्य वापर केला जात नाही. बघा, त्या उत्पादनाचा स्पर्धेसाठी योग्य उपयोग केला जात नाही. आता लवचिकता हे अधिक स्पर्धात्मक बनण्याचे साधन आहे असे समजले जाते. बघा, लवचिकता हे अधिक स्पर्धात्मक बनण्याचे साधन आहे असे समजले जाते. लवचिकता ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. तर काय सांगितलं यामध्ये? लवचिकता ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, जसे एकूण उत्पादन प्रमाणातील लवचिकता, एकूण उत्पादन प्रमाणातील लवचिकता, उत्पादन मिश्रणातील लवचिकता, कामगारातील लवचिकता आणि नवीन उत्पादनातील लवचिकता. ओके, या पद्धतीच्या लवचिकता वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात. आता बघा, उत्पादन प्रमाणातील लवचिकता म्हणजे ना नफा ना तोटा होण्यासाठी उत्पादनाचे प्रमाण किमान पातळीवर ठेवणे. काय सांगितले? उत्पादन प्रमाणातील लवचिकता म्हणजे ना नफा ना तोटा होण्यासाठी उत्पादनाचे प्रमाण किमान पातळीवर ठेवणे. आता बघा, काटकसरीचे उत्पादन प्रमाण या संकल्पनेत मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसतात. काय सांगितले? काटकसरीचे प्रमाण या संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसतात. अलीकडे असे लक्षात आले आहे की एकाच प्रकारच्या वस्तू उत्पादन करणाऱ्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात चढउतार झालेले दिसून आपल्याला दिसतात. बघा, अलीकडे आपल्याला असं दिसून येतं की एकाच प्रकारच्या वस्तू उत्पादन करणाऱ्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात चढउतार झालेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. याला योग्य उत्तर म्हणून उत्पादन प्रमाणात लवचिकता निर्माण करून स्पर्धात्मक बाजारपेठेला सामोरे जाता येते. ओके, उत्पादन मिश्रणातील लवचिकता ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. एक उत्पादन वस्तूचे किंवा उत्पादन समूहातील दुसऱ्या उत्पादन वस्तूमध्ये बघा, एक उत्पादन वस्तूचे किंवा उत्पादन समूहातील दुसऱ्या उत्पादन वस्तूमध्ये किंवा उत्पादन समूहामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता असल्यास कामगारांचा परिणामकारक वापर करता येतो. बघा, कामगारांचा परिणामकारक वापर आपल्याला करता येतो आणि त्यामुळे उत्पादनामध्ये समतोल साधता येतो. बघा, त्यामुळे उत्पादनामध्ये समतोल साधता येतो. अशा प्रकारच्या लवचिकतेमुळे उत्पादन क्षमतेचा पर्याप्त वापर आपल्याला करता येतो. काय सांगितले त्यानंतर? कर्मचाऱ्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर घडवून आणण्यासाठी कामातील बदल आणि वेगवेगळ्या कामाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ओके, कामातील बदल आणि वेगवेगळ्या कामाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना एका कार्यकेंद्रातून दुसऱ्या कार्यकेंद्रात की जिथे कार्यभार जादा आहे तिथे पाठवता येणे शक्य होते. तसेच वस्तूला बाजारपेठेतून मागणी कमी आहे आणि त्या उत्पादन केंद्रातून काढून ज्या उत्पादन वस्तूला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे तिथे पाठवल्यामुळे कामगारांच्या क्षमतेचा पूर्ण व परिणामकारक वापर आपल्याला करता येतो. या पद्धतीने आपल्याला लवचिकता हा उद्देश साध्य करता येतो. ओके, तो किती प्रमाणात लवचिकता असू शकते? यामध्ये उत्पादन मिश्रणातील लवचिकता, कामगारातील लवचिकता, नवीन उत्पादनातील लवचिकता अशा 3-4 प्रकारच्या लवचिकता तुम्हाला सांगितल्या गेल्यात. त्यानंतरचा 8वं उद्देश बघा. 8वं उद्देश आहे मानव संसाधनाचा विकास. बघा, यामध्ये मानव संसाधनाचा विकास केल्यामुळे संघटनेच्या गरजाची पूर्तता होते. बघा, मानवी संसाधनाचा विकास केल्यामुळे व्यवसाय संघटनेचे गरजा ज्या असतात त्या गरजा पूर्ण होतात, गरजांची पूर्तता होते. कामगारांचे सबलीकरण करण्यासाठी प्रशिक्षण, कामातील बदल आणि कामगारांचा निर्णय घेण्यातील सहभागी यासारख्या गोष्टींमुळे कामगार मालक संबंध सुधारण्यास मदत होते. आपल्याला कामगार आणि मालक यांच्यातील संबंध सुधारण्यात मदत होते आणि कामगार आणि मालक यांच्यातील संबंध हे सलोख्याचे असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके,
कामगारांना जर आपण एखाद्या व्यवसायाबद्दल निर्णय घेत असून त्यामध्ये जर कामगारांना सहभागी केलं तर कामगार आणि मालक यांच्यातील संबंध हे सुदृढ आणि सलोख्याचे होतात आणि कामगारांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात आणि सुधारण्यात रूपांतर होत असते. ओके, कामगारांचं जे मूल्यमापन असेल आणि कामगारांच्या सुधारणा असेल यामध्ये चेंजेस बऱ्यापैकी होतात. कर्मचाऱ्यांतील अवलंबून राहण्याची भावना कमी होऊन आणि कामाच्या ठिकाणची त्यांची नवनिर्मिती यामुळे समस्या सोडवण्यास मोठ्या प्रमाणात मदतही होत असते. याचाच असा परिणाम होतो की ग्राहकांना चांगली सेवा मिळते, परिणामी ग्राहक संबंध हे सुधारण्यास मदत होत असते. म्हणजेच काय होतं, ग्राहकांना चांगल्या सुविधा व सेवा मिळतात आणि ग्राहकांबरोबर व्यवसायाचे असणारे संबंध हे सुधारतात आणि ग्राहकांबरोबर एखाद्या व्यवसायाचे संबंध असले तर ते अतिशय चांगले आणि लॉंग टर्म साठी असणं अतिशय महत्वाचं असतं. ग्राहकांबरोबरचे रिलेशन हे चांगले मेंटेन करणं अतिशय महत्वाचं असतं, कारण तेच ग्राहक आपल्याला फ्युचरमध्ये जास्तीत जास्त फायदा करून देत असतात. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण जस्ट इन टाइमचा दुसरा पॉइंट बघूया. ओके, थँक्यू.